आता आपण पाहायला गेलं तर ही जी 2024 ची निवडणूक आहे ही आधीसारखी राहिलेली नाही. खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आणि कुडाळ मालवण या मतदारसंघाकडे विशेषतेने लक्ष आहे, तेही सर्व महाराष्ट्राचं. तर अशा वेळी बाकी सर्व उमेदवार बाजूला सरून अनंतराज पाटकरच का, याबाबत काय सांगाल? अनंतराज पाटकर का असं म्हणण्यापेक्षा एक सर्वसामान्य युवा नेतृत्व, जे बाबा एका सर्वसामान्य कुटुंबातून एक यशस्वी प्रयत्न, म्हणजे कुठेतरी बाबा आपण युवकांना एक प्लॅटफॉर्म देण्याकरिता या क्षेत्रातून पुढे संधी मिळालेली आहे मला महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे. ती कुठेतरी दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी मी या क्षेत्रातून ह्या विधानसभेसाठी मी निवडणूक लढवत आहे. अनंतराज पाटकरच का असं म्हणायला गेले तर गेला जो मागील 10 वर्षात नाही तर गेल्या मागील 30 वर्षाचा जर इतिहास बघायला गेला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, किंवा ह्या विधानसभेच्या काही 15 ते 20 वर्षाचा इतिहास काढायला गेलो तर अनेक गोष्टी आहेत की ते कुडाळ मालवणमध्ये इथले जे आजी माजी कोण आमदार असतील, इतर कोण राजकीय वरिष्ठ मंडळी असतील, त्यांच्याकडून ते होताना दिसले नाहीत. आणि सर्वात जास्त आताचा जो काळ आहे तो युवकांनी प्रोत्साहित करण्याचा काळ आहे. कारण की आजची जर पिढी जर वाया गेली, गेल्या 10 वर्षात गेलीच आहे पिढी वाया, पण ह्या पुढची पण पिढी वाया जाता कामा नये. म्हणून युवक म्हणून मला लोकांनी निवडून द्यावं, किंवा मी त्यांच्या समोर येण्याचा जो प्रयत्न करतोय माझ्या माध्यमातून, त्यासाठी म्हणून या इलेक्शनमध्ये मला वाटलं की इतर 2 उमेदवार सोडून माझ्यासारख्या एक नवख्या चेहऱ्याला इथल्या सर्व मतदार राजांनी